संकट ते हनुमान छुड़ावे, मन क्रम वचन ध्यान जो लाए। सब पर राम तपस्वी राजा, जिनके काज सकल तुम साजा। और मनोरथ जो कोई लावे, सोई अमित जीवन फल पाए। चारों युग प्रताप तुम्हारा, है प्रसिद्ध जगत उजियारा। साधु संत के तुम रखवारे, रघुपति नंदन राम दुलारे। अष्ट सिद्धि नव विधि के दाता, असवर दीन जानकी माता। राम रसायन तुम्हारे पासा, सदा रहो रघुपति के दास। तुम्हारे भजन राम को पावे। जन्म जन्म के दुख विश्राम। अंत काल रघुवरपुर जाई, जहाँ जन्म हरि भक्त कहाई। और देवता चित्तन धरई। हनुमत से सर्व सुख करे। संकट कटे मिटे सब पीरा, गुरु मेरे हनुमत बलबीरा। जय 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 हनुमान गोसाई। कृपा करो गुरुदेव की नाई। जो सत बार पाठ कर कोई, छूट ही बंदी महासुख होई। जो यह बड़े हनुमान चालीसा, होए सिद्धि साखी गौरी। तुलसीदास सदा हरिचेरा, कीजे नाथ हृदय महडेरा। पवन तनय संकट हरन मंगल मूर्ति, राम लखन सीता सहित हृदय बसो रहो। सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, उमापति महादेव की जय, बोलो भाई सब संतन की जय। जय जय सीताराम। नमो भगवते वासुदेवाय, नमो भगवते, नमो भगवते वासुदेवाय, नमो भगवते वासुदेवाय, नमो भगवते वासुदेवाय, नमो नमः। मार्कंड ऋषीनं वशिष्ठांच्या आज्ञेनं दूध पाठवून नाना प्रकारच्या नद्यांचं पाणी बोलवलंय राजा दशरथाला स्नान घालण्यात. गेल्यावर आपल्याकडे सुद्धा कोणाकडे गंगा असली तर लोक आणून देतात किंवा शेवटचं गंगेत, तर सगळ्या नद्यांचं पाणी बोलवलंय मार्कंड ऋषीने सांगितलं. आणि राजकुमारांना वशिष्ठांच्या आज्ञेनं घ्यायला दूध पाठवले. दशरथ राजानं ज्याला राज्य दिलंय त्याच्या हातूनच अग्निसंस्कार व्हावा. जोपर्यंत राजाचा अग्निसंस्कार होत नाही तोपर्यंत कौसल्या राजा काल पाहिला पण वशिष्ठाने 5 दूत बोलवले आजचा विषय, आणि त्या 5 दूतांना संबोधित केलाय. त्या 5 दूतांची नावं आहेत सिद्धार्थ, विजय, जयंत, अशोक आणि नंदन. हे राजाचे दूत होते. हे दूत जिथे पाठवले ना तिथे विजय मिळत असे. म्हणून आपल्या शास्त्रानं असं सांगितलंय की अशी मुलांची नावं ठेवावी म्हणजे ते नेहमी चांगलं कर्म करतात. आपलं रॉकेट, वेदांत, स्वामी, हे असे मुलांच्या नावामध्ये धमक पाहिजे. वारंवार आपण जे नाव उच्चारतो म्हणून क्षत्रियाचे नाव बा सिंग असतं नेहमी. पंजाबी लोक ते अजून बदलले नाही, ते त्यांचंच ठेवतात. पगडी डोक्यावर ठेवतात, दाढी ठेवतात, सोडत नाही. आपण बाप जिवंत असताना मी शिकारून टाकतो.
मुलाची मिशी त्याच दिवशी निघते, आई जाईल बाप जाईल त्या दिवशी. आपण ऐकत, धर्माची लक्षणं ऐकतच नाही, म्हणून आपली दैना होत चालली आहे दिवसेंदिवस. ज्या लोकांनी परंपरा ठेवली आहे त्यांची दैनाने होत. बुटासिंग एवढा मंत्री होता, पण बुटाची सेवा दिली तर बुटच पुसावे लागले होते. चुकला होता. धर्माच्या बाबतीत विचित्र बोलून गेला. म्हणून ते म्हणतात, तुम्ही पाची दूत घोड्यावर सवार व्हा आणि राजगृहातून भरताला, भरताच्या मामाला आणि भरताच्या आजोबाला इथून महावस्त्र आणि सुवर्णमुद्रा घेऊन जा. लक्ष द्या, निरोप द्यायचा नाही. राजा दशरथ गेलाय असा निरोप द्यायचा नाही. आम्हाला काम आहे, भरताला तात्काळ राजा दशरथानं बोलवलं, याकरता मामालाही वस्त्र द्या, सुवर्णमुद्रा द्या, आजोबालाही द्या आणि भरताला घेऊन या. बातमी सांगायची नाही. कोण जात आहे? सिद्धार्थ, विजय, जयंत, अशोक आणि नंदन हे 5 दूत जात आहे घोड्यावर. घोडे असे आहे की जे शीघ्रगामी. आणि आता तुमच्याबरोबर जेवणाचा सगळा सामान नसावा दूतांबरोबर. आणि ज्या वेगाने दूध चालती त्याच्या दुप्पट वेगाने सामानवाला पुढे गेला पाहिजे, हात नाही झाला पाहिजे. तिथल्या पूर्वहिताचा सुद्धा सत्कार करा. म्हणजे बा कसं सांगितलं, कारण पूर्वहित समजून जाईल. एवढ्या लवकर बोलवलं ते अगदी गरीब आहे म्हणून आधी त्याचा सत्कार केला. सत्कार केला की तो समजेल की काही अशुभ नाही आहे, म्हणून त्याला त्याचं तोंड दाबलं, मामाचं तोंड दाबलं आणि आजोबाचं तोंड दाबलं. व तिकडून आहेर आलाय म्हणजे त्यावेळा सगळ्या मंत्र्यांना सुद्धा कुशल मंगल सांगा. आणि अयोध्येमध्ये अत्यंत आवश्यक कार्य आहे म्हणून भरताला घ्यायला आम्ही आलो आहे. परिस्थितीची चर्चा करायची नाही. काही देशाच्या राजागृहात जाताना दूतांना रस्त्यामध्ये खर्च करायला भरपूर मुबलक धन दिलं. अयोध्येमध्ये काही कमीच नव्हतं. आताही किती धन येत आहे पहा तिथे, ते तुम्ही चाटून राहिले बाकी काम करणार. म्हणून यात्रा संबंधी शेष तयारी करा. वशिष्ठांची आज्ञा झाल्यावर दूत तात्काळ प्रस्थापित झाले आणि अपरांत नामक पर्वत ओलांडून जायचं आहे. दक्षिण भागामध्ये, उत्तर भागामध्ये 2 पर्वत आहेत आणि मालिनी नावाच्या नदीला ओलांडून तुम्हाला जायचं आहे. मार्ग सांगितला आहे. हस्तिनापुराकडून गंगा पार करायची आहे आणि पांचाल देशात आणि कुरुजल देशामध्ये तुम्हाला जायचं आहे. मार्गामध्ये सुंदर फुलं आहेत, सरोवर आहे, अनेक नद्या आहेत, पण कुठेही जास्त न रमता थोडं रमा आणि तीव्र गतीनं जा. जसं आता आपल्याकडे गाडी आहे, रेल्वे आहे, नाही तर विमान आहे, तसं त्या काळात सुद्धा होतं. म्हणून शरदंड पश्चिमेच्या ठिकाणी दिव्य वृक्ष आहे, त्या वृक्षाखाली बसा, कारण तिथे देवतांचा वास आहे. म्हणजे तुम्हाला रस्त्यात कुठेही विघ्न येणार नाही. झाडांची नावं सांगितली. काटे ज्या झाडाजवळ असताना त्या झाडाजवळ बसू नये. मग ते बेलाचं असो या बाबूळचं असो किंवा गुलाबाचं वन असो, तिथे बसायचं नाही सांगितलं. तिथे नेहमी अतृप्त जीव असतात. बोराच्या झाडाखाली सुद्धा बसायला नाही सांगितलं. जाताना शोभा बघा पण कुठेही रमू नका.
दशरथ राजाचे पुण्यसलीला इक्षुमती नावाची नदी आहे. इक्षुमती नावाची ती दशरथ राजाची अत्यंत आवडती नदी आहे. तिचं जाताना येताना जलाने स्नान करा, येताना जल घेऊन या, जातानाही स्नान करा. इक्षुमती, इक्षु म्हणजे ऊसाचा रस. ऊसाच्या रसाचा गुण ज्या पाण्यामध्ये, आपल्याकडे जेवढ्या नद्या आहे ना, प्रत्येक नदीमध्ये एक एक गुण आहे आणि सगळे 20चे 20 गुण गंगा नदीमध्ये आहे. तापीचं सांगतो तुम्हाला, तापी ताम्रपर्णी, तांब्याचा गुण आहे तापीमध्ये. तापी मोक्षदायिनी, म्हणून तुरीची डाळ लवकर शिजती तापीच्या पाण्यात. खाली पूर्वी भांडं ठेवावं लागायचं, वरती वाटी ठेवावं लागायची, त्याच्यात पाणी टाकायचं. ते वाटी, ती वाटी अशी खतखत करे, मग ती वाटी उलटी करायची, म्हणजे लवकर शिजायची. आता कुकरमुळे समजत नाही तुम्हाला, तरी बठ्ठळ राहते. तापी ताम्रपर्णी, तापी मोक्षदायिनी. गिरणेचं जल गंगा जला समान आहे. तुम्ही जर पाण्यात गेले आणि वाळू असली तर रुपया टाकून त्या रुपयाची सुंदर तुम्हाला पाण्यामध्ये, इतकं स्वच्छ पाणी. पचायला हलकं आहे, कारण सप्तशृंगातून निघालेली आहे. प्रत्येक पर्वताचं गुण आहे. नर्मदेचं पाणी थोडं क्षारयुक्त आहे आणि खडकातून येतं. अशा प्रकारे अंतिम तिलांजली राजा दशरथाला द्यायची आहे. वेद परग्रामी जे ब्राह्मण असतील रस्त्यात भेटले त्यांना त्यांचं दर्शन करा आणि त्यांना दक्षिणा द्या. त्या दोन्ही पर्वतांच्या मध्ये सुदाम नामक एक पर्वत आहे. त्या पर्वताची येताना माती घेऊन या. आपल्याकडे सुद्धा गोपीचंदन लावलं जातं प्रेताला, कारण ती द्वारकेची आणि पंढरीची माती. म्हणून ब्राह्मण तीळ जव गोपीचंदन हे घेऊन देतो. तीळ जवेमध्ये स्निग्धपणा आहे, म्हणून पितरांना तीळ आणि देवांना जव. कारण पितर ही एक देवांची संस्था आहे आणि त्यामध्ये हा जीव सामील होतो. आपण सगळे लोक जे आहे ते पितरांमध्ये मिळतो आणि आपले मुलं जसं श्राद्ध करतात तसं तसं आपण देवांमध्ये मिळतो. आता श्राद्धाचा कंटाळा झाला, 2 पेढे आणि 1 पेढ देऊन दे, असं श्राद्ध करू नका. हा तुमच्या घरात कोणीच नाही आहे, आपत्काल आहे, तरच करा. श्राद्धाच्या दिवशी अन्नदान होणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण आपल्या पितरांना आपण दिलेलं जल, तीळ, जव आणि दर्भ याच्यानं माणसाला ज्या योनीमध्ये मनुष्य गेला असेल त्या योनीत मिळतं. मग तुम्ही एखाद्या दिवशी एखाद्या गावाला जा, अनामोळखीचा माणूस आपल्याला आंब्याचा रस खाऊ घालतो. अरे योगाला खाऊ, काय योगाला, आपल्या मनी जेवायला मिळेल की नाही याचं वाटत नव्हतं, पण आंब्याचा रस मिळाला. तर आपल्या मागच्या जन्मातल्या मुलांनी श्राद्ध केलं आहे म्हणून या जन्मात आपल्याला मिळेल. तुम्ही गाईच्या बैलाच्या जीवनात गेलं तर चांगला उत्तम चारा मिळेल तुम्हाला, असं सांगितलं. आपण जे प्रेमानं आणि श्रद्धेनं देतो श्राद्धाच्या दिवशी ते आपल्या पितरांना पोचतच. म्हणून श्रद्धेवर श्राद्ध अवलंबून आहे. उद्या बाबांचं श्राद्ध आहे, आणखी दामडो करावं लागेल, अशा बाईचे वडे कावळे खात नाही. दामडो काय म्हणते ते, उद्या दामडो. आमचा चांगला भांगड्याचा कार्यक्रम होता, नाचायला जायचं होतं. आणि मग काय, घरात कटकटी चालूच राहतात. व्यसन, कटकटी, रोग, आजार. पितृप्रसादात धनकणाने समृद्ध असतो. आता त्याचे बेहतर झाले, फोटो पालखे मानून ठेवतात.
या भिंतीला वगैरे बापाचा फोटो कोणत्या भिंतीला लावू दे ना, तो बाप आहे ना. पण तेही तुमच्या नशिबातून काढून टाकले या पोहा लोकांनी. आई आहे ती नमातु परमदैवता, सकळ तीर्थाचं धूळ आहे. अजूनही काही लोक विचारलं कुठं म्हटलं तू जाय माझ्याकडे उभा नको तिकडे. जो आई बाबांच्या विरुद्ध उभा राहील त्याने माझ्या समोर यायचं नाही. काय तुरण बुवा आहे हो. अशांचं काय भविष्य जाणार. म्हणून ते म्हणतात पर्वताच्या शिखरावर विष्णूचे चिन्ह आहे, व्यासांचे चिन्ह आहे, तिथे शामिल नावाचे वृक्ष आहे, तिथे बसा आणि त्या ठिकाणची माती घेऊन या. राजा दशरथाचं नशीब काय झालं आहे. कारण पुरोहित कोण आहे, वशिष्ठ. आपण ते चनर धरून आणलो. आता म्हणतो झालं. म्हणून प्रेत कार्य ज्या लोकांना समजत असेल, न समजत असेल तर विद्वान लोकांचा सल्ला घेऊन केलं पाहिजे. म्हणून तुम्हाला काही उपद्रव होणार नाही, कारण तुम्ही स्वामीच्या कार्याकरता जाताय. दशरथ राजा सगळ्यांचा कोण आहे, मालक. आणि माझ्या वशिष्ठाची आज्ञा आहे, वंशम परंपरा घेता. पण रस्त्यामध्ये हे साहित्य घेतलेलं आहे असं भरताला समजायला. राजाचं काय माहिती काय साधं. इकडे भरत रात्री झोपले होते. आता पहा, हे फार सुंदर कथा आहे, याच्यातच वेळ संपून जाईल. रात्री भरत झोपले असताना या रात्रीच्या वेळेला या सेवकांनी नगरामध्ये प्रवेश केला आणि धर्मशाळेत थांबून गेले. त्यावेळेला अर्धी रात्र गेल्यानंतर दुसऱ्या दिवसाची सकाळ व्हायला सुरुवात झाली, तेव्हा भरताला एक स्वप्न पडलं. आणि भरत सकाळी उठला, त्याला मानसिक क्लेश होऊ लागले. त्याने एका मित्राला सांगितलं की आज मला क्लेश होत आहे, माझं मन अस्थिर आहे, मी बेचैन आहे, मला यातना होत आहे. त्यावेळेला मित्र म्हणाले आम्ही गाणे गातो, वाद्य वाजवतो, तुझं मन कर. म्हणून कोणी वीणा वाजवला, कोणी ध्यान वाजवली. याला शांती मिळण्याकरता नाचायला लागले, हास्य करायला लागले. पण रघुकुल भूषण भरत धर्मात्मा हा प्रियवादी असल्यामुळे हास्य विनोदाने प्रसन्न झाला नाही. कारण भरत हा भावना प्रधान होता आणि त्याला सूचना मिळालेली होती. ज्या लोकांचं आई वडिलांमध्ये प्रेम असतं त्यांना अपशकून स्वप्नात दिसून जातं काहीतरी गडबड आहे. जळगावला बोलला, यांनी सांगितलं होतं त्याला कळू नका. मित्राला फोन लावला, मित्र म्हणे आर्किटेक्टला ऍडमिट आहे, ऑक्सिजन लावलाय, निघाला. आपला काय म्हणतो, हा होऊन जाईल, नथू असतो ना आपला, मी येईन ना, नंतर फोन कर द्या. आपला नथू तपासून घ्या एकदा. ज्याचं अंतःकरण आहे माता पितांमध्ये तो हरळ. रघुकुल भूषण प्रियवादी हा हास्य विनोदामध्ये रमला नाही, त्याचं हृदय हे करत. त्याच्या मित्रानं विचारलं, भरता अरे आम्ही तुझं मन रमवण्याकरता एवढं करतोय, तुझं मन मलिनच आहे. अरे म्हणाले, मला काल रात्री असं स्वप्न पडलं की माझे पिता दशरथ पर्वतावरून खाली पडले आणि खाली खूप शेण होतं, शेणात पडले.
आपल्यासारख्याला शेणात दिसत नाही, नरकात दिसतात, प्रातर्विधी करताना दिसतात. म्हणून त्या कुंडामध्ये माझे वडील पडलेले आहे आणि कीड भात खाता येते. आपण पितरांना काय देतो, भातात काय टाकतो, कीड. ते स्वप्न पडते. लक्ष द्या, तुमचं स्वप्न अशुभ आहे. त्यानंतर त्यांच्या शरीराला तेल लावलंय आणि डोक्याला लोक तेल सोडताय, हे स्वप्नामध्ये पाहिलं आणि त्यामुळे मी बेचैन आहे. मामाच्या घरी आनंद करतोय भरत, पण आज स्वप्न असं पडलंय. महाराजांची स्वारी हातीवरून निघाली आहे आणि अंबारीचे 2 तुकडे झाले, स्वप्नात दिसले. पृथ्वी फाटायला लागली आहे, वृक्ष सुखायला लागले अयोध्येतले, आणि अयोध्येमध्ये धूरच धूर आहे. अपशकुन काळ्या लोखंडाची चौकी बनवली आहे आणि त्याच्यावर महाराज दशरथ बसले आहे. आणि दशरथांनी काळं वस्त्र परिधान, काल पाहिलं मी ती काळं पाहिल्यावर तेवढं हसलो. सगळ्यांनी तेव्हा हाकालचन काळे वस्त्र परिधान करायला सुरुवात केली. राजा त्याला स्वप्नामध्ये काळे वस्त्र, आता डोळ्यानं दिसतं, खाली एकदम हातलो. मुलांनी घातलं तर ठीक आहे, पण मोठ्या माणसाने मानभाव पंथामध्ये त्यांच्या त्या धर्मगुरू बाया असतात, त्याच काळं वस्त्र लागतात. म्हणून धर्मात्मा राजाच्या दशरथाच्या अंगावर लाल फुलांची माळ दिसते आहे. कपाळी लाल चंदन लावलेलं दिसतंय मला आणि अंगावर लाल शाल टाकली आहे. एक स्त्री विक्राळ मुख करणारी राक्षसी त्यांच्याकडे पाहून हसते आहे. अशा प्रकारे रात्रीच्या समयी हे मी स्वप्न पाहिलं, त्याचं फळ काय असेल? श्रीराम, दशरथ आणि लक्ष्मण यांच्या कोणाला काही झालं तर नाही? अपशकुन माझ्या मनामध्ये येत आहे. म्हणून आणि एवढं नाही तर राजांच्या पायामध्ये घाणेरडे बूट आहे. ते भयानक स्वप्न मला पाहिल्यानंतर भय उत्पन्न झालाय. माझी कांती स्वप्न पडल्यापासून फिकी झाली आहे. निस्तेज झालो नाही. वाईट स्वप्न पडलं की सकाळी मनुष्य घाबरून उठतो. त्यावेळी देवाचं स्मरण करायचं आहे आणि स्नान ताबडतोब करायचं, बसायचं नाही. म्हणजे स्वप्नाचे दुष्परिणाम कमी होतील. त्यावेळेस माझी कांती फिकी पडली आहे. याविषयी मला विचार येतोय. दुःख स्वप्न महाराजांचं दर्शन झालंय. माझ्या हृदयामध्ये भय निर्माण झालंय. माझं भय कोणीतरी दूर करावं. अशा प्रकारे भरताने आपल्या सगळ्या मित्रांना स्वप्नाचा वृत्तांत सांगितला आणि राजगृहामध्ये नाराजीने निघून गेला. शत्रुघ्नानं स्वप्न ऐकलं आणि त्याला असह्य झालं. ज्याप्रमाणे हे दोन्ही भाऊ होते, राम आणि लक्ष्मण, त्याप्रमाणे शत्रुघ्न आणि भरताला काही झालं की शत्रुघ्न असह्य. आतापर्यंत आपल्या भावांमध्ये असंच प्रेम होतं. मोठे भाऊ आजारी पडले की लहान भाऊ तळमळायचे आणि लहान भाऊ आजारी पडले की मोठे भाऊ तळमळायचे. माझं सरकार काही झालं नाही, त्याला होऊन गेलं. आता काय म्हणता हो, तो पण चांगला वाटत नाही ना.
भावाचं प्रेम सांगितलं. श्रीराम जर लहान भाऊ गेला तर श्राद्धाच्या दिवशी मोठा भाऊ जेवण नव्हतं, दुसऱ्याच्या घरी भाकरी काय आहे, मी काय त्यातलं श्राद्ध भाऊ का? कारण प्रेम आहे. भारतीय संस्कृती अत्यंत विचारशील आणि उच्च आहे. पण आता हिला अण्णांना बरोबर नाही, भाऊ आल्याशिवाय बसणार नाही मी जेवायला, मोठा म्हणतो लहान. लहान मुलं जेव्हा प्रेमानं जेवतात तेव्हा घरामध्ये आनंदाच्या ऊर्जा येते. म्हणून मुलांना भांडण करू देऊ नये. जेवताना ते म्हणतील ते द्यावं, जे आवडेल ते द्यावं. त्यांच्या आनंदाच्या भोजनानं ऊर्जा येते. यशोदेच्या घरामध्ये जोपर्यंत भगवान नव्हते तेव्हा यशोदा मुलांना बोलून जेवू घालायची. मधुमंगल मनसुखा हे जेवायचे. ज्या घरामध्ये संतती नसेल त्या घरात लहान मुलं जेवले की त्या घराचा दोष जातो. आता आई पुड्या आणून देते पोरांना, पुड्या घेऊन ये. आता ते मुंडेने पुड्या बंद केले. लेक्चर दिलं त्यांनी कोणत्या पुड्यांनी काय त्रास होतो वाचून घ्या जरा, नाही तर आणायला सांगा घेऊन या. लक्ष दिलं पाहिजे. हे जे आजार होत आहे या मिश्रणानं, भाजीमध्ये काय टाकतो तुम्ही, आपला जो खडा मसाला आहे ना तो शरीराला पूरक आहे. आणि ऐक दगड जातो, लोहतत्व हल्ली सगळ्यांना आयनच्या गोळ्या खाव्या लागतात कारण लोहतत्व नाही शरीरामध्ये. तर आपल्याकडे वाटल्याने त्याच्यात लोहतत्व. मिक्सर, पोरगा म्हणतो सिक्सर. त्याचे मोबाईल घेऊन बसता. घरात मदत करा, चांगलं खा, चांगलं पहा, फळं चांगली घ्या. सगळे पुरुष अंग शिकतात घरात, त्यामुळे घरातलं वातावरण अमंगल होतं. एकदा महात्मा गांधी भाजी निवडत होते, कोणीतरी राजकारणी मनुष्य आला, म्हणे मला तुमच्याशी मत होत. म्हणजे बैस ना, माझं हेवी काम होईल तुझं ऐकेल. लोकांनी काय करत, बरोबर आहे ना, गप्पा मारायच्या आहे तर काम करता करता गप्पा मारलं तर काही हरकत नाही. असा होता गांधीवाद. आता काय झालाय बा, मदत करायची, नाही केलं तर बोलायचं घरामध्ये, तरी त्या दुसऱ्यांचं मन लागतं ते काम बरोबर करतात. हा आपला मोबाईल खेळतो, त्या बाईला वाटतं आपण ते मोबाईल खेळू. जेवताना मोबाईल खेळ. दैना झाली. म्हणून हे शत्रुघ्नाला आवडलं नाही. त्यावेळेस राजगृहामध्ये या 5 सेवकांनी प्रवेश केला आणि भरताला कळालं की आपले जयंत सिद्धार्थ हे सेवक आले. त्यांना पाहिल्यावर आनंद झाला. त्यांनी भरताला आहेर दिला. वस्त्र, हे तुझ्या मामाचं, हे तुझ्या आजोबाचं, आणि ह्या सोन्याच्या मोहरा तुझ्या आजोबाला दे आणि तुला पटकन यायचं. त्यांच्या पुरोहिताला बोलवलं, त्याला दिलं. त्याच्या लक्षात आलं की अयोध्येतून सोनं वस्त्र घेऊन राहिले म्हणजे काही गडबड. काय युक्ती केली आहे बघा. आजोबा आले, दूतांनी सांगितलं हा तुम्हाला दशरथ राजाकडून आहेर, हा मामाला आहेर, हा पुरोहिताला आहेर, ह्या तुमच्या राण्यांना, हे कैकेयीच्या आईला. जरा हाती गोड्या सोहळ्या आणून मग मामाने सुद्धा भरताला आहेर, दशरथ राजाला, कैकेयीला
कौशल्यात सुभद्रा नाही. कारण आहेराला की प्रति आहेर द्यावा लागतो. म्हणे आहेर आणूही नका आणि मागूही नका. हल्ली काय म्हणते, कोणी आहेर आणू नये, फुलाचा गुच्छा पण नको, कारण लायकच नाही ना. देवाचं देवाचं देवा, नाही तर जा. ते नवरा बायकोशी उभे राहतात, कोणी विचारत नाही तरी तुम्ही जेवता. चांगली आहे जिलेबी, अरे काय जेवत नाही ना, पैसे वसूल झाले पाहिजे. काय नाही. म्हणून ते म्हणतात, भरतानं विचारलं, पिता महाराज दशरथ, माता कुशल आहेत ना, राम लक्ष्मण निरोगी आहेत ना. तेव्हा बुद्धिमान नौकराने सांगितलं, महाराज तुम्ही कशात चिंता करता, आम्ही तुम्हाला घ्यायला आलोय. लक्ष्मण आनंदित आहे का नाही? शत्रुघ्नाची जननी माझी माता सुमित्रा स्वस्थ आहे ना. जो सर्वदा स्वार्थ सिद्ध करणारा असा बुद्धिमान माझी कैकेयी माता, तिला काही कष्ट नाही ना. महात्मा भरताना असं विचारल्यावर दूतांनी विनयपूर्वक सांगितलं, महाराज पुरुष सिंह, आपण ज्यांना कुशल मंगल विचारत आहात ते सगळे कुशल आहेत आणि लक्ष्मी शोभायमान आहे. आपल्याला यात्रा करायची आहे, लवकर रथात बसा. वशिष्ठांचा आदेश आहे. गुरुचा आदेश म्हटल्याबरोबर भरत शांत झाला की काहीतरी कारण असल्याशिवाय आपल्याला बोलवलेलं नाही. पण गुरुचं कारण म्हणजे अमंगल नसेल, तिथे भावना बदलून, म्हणजे निघताना त्या स्वप्नाचं जे ओझं होतं डोक्यावरचं ते कमी झालं. पण काय करावं लागलं? कृती करावी लागली. कारण वशिष्ठांना माहिती होतं, असं जर कळालं राम वनात गेले, भरत आपल्या दशरथ राजाचं प्राणोत्तम झालं असा निरोप दिला, तर याचा प्राण सुटून जाईल, सहन नाही होणार. आणि तिथून आल्यावर हा अयोध्येत काय करेल याचा भरोसा क्रोध. आपण म्हणतो ना, गेलं की पाहतो एकेकाला. काय घटना घडून जाते, पण घटनेनंतर होणारे जे उपद्रव आहे ते सांभाळलं पाहिजे. त्यावेळा राजदूतांनी सांगितल्यावर भरताने कैकेयी नरेशाला नमस्कार केला, मामाला नमस्कार केला, मामीला, आजीला. आणि दूतांचं शुभवचन ऐकून मामा, मामी आणि आजोबा, आजी यांनी भरताचं डोकं उमलं. जो नमस्कार करतो ना, त्याच्या डोक्याचा वास घ्यायचा. तो आयुष्यवान हो, प्रवास सुखाचा हो. भरताने असं केल्यावर, तात मी जाऊ, तुमची आज्ञा आहे? कैकेयी देशाचा राजा म्हणाला, हे शत्रू संताप देणाऱ्या भरता आणि शत्रुघ्ना, तुमच्या मातांना आमचा समाचार सांगा की आम्ही कुशल आहोत. पुरोहितांनी भरताच्या डोक्यावर अक्षता टाकल्या आणि महाधनुर्धर दोन्ही भाऊ आपलं धनुष्य घेऊन रथामध्ये बसले. कैकेयी नरेश यानं भरताचा सत्कार केला. काही हत्ती, काही घोडे
आणि चुकून मृग चर्म दिलं गेलं. हरणाचं खाणं. अंतपुरामध्ये जाऊन त्यांनी सगळ्यांच्या भेटी घेतल्या आणि कैकेयी नरेशानं भरताला आलिंगन दिलं. 2000 सोन्याच्या मोहरा दिल्या, 1600 घोडे दिले आणि काही हत्ती दिले आणि सत्कारपूर्वक धन देऊन रवाना केलं. म्हणजे मुलीच्या बापाकडे पाठवलं जातं कमी आणि तिकडून येतं जास्ती, म्हणून पाठवायचं. दुप्पट द्यावं लागतं मुलीच्या बापाला. पण हल्ली कलियुगामध्ये बाया सासरा जावायला सुद्धा देत नाही. त्या प्लास्टिकच्या पिशवी दिवाळीचा फराळ देतात, एक डबा बी देत प्लास्टिकची पिशवी आणि ती बापनाची नाही तर गोल्ड बंगाल्यांची. हा अरे दिवाळीचा प्रसाद देताय जावायला, निदान एखादा डबा तर द्या. हा हा बरं तू इथं लोखंडाचा काही चांगला नाही, असं जावायचं नशीब आहे. काय करू खरंच ना, प्लॅस्टिकच्या पिशवीत फराळाचं येतं जावायला. आदरच राहिला नाही. आणि तेही बाजारातलं, नाही तर मग त्यांनी गेलो तर रस्त्यात रगडा. सासू करायला तयार नाही आणि दिल्यावर कोणी विचारत नाही चांगलं होतं का काय नाही, घेऊन टाकलं मोकळं होतं. कारण केलेलंच नाही ना. कोण विचारेल? ज्याने हाताने केलंय तोच विचारेल कसे झाले. अशा प्रकारे कैकेयी नरेशाच्या डोळ्यामध्ये थोडे आसू आले, कारण नातू जातो. भरतानं मामांना नमस्कार केला आणि निघाले. मामाने सांगितलं पर्वतावर योग्य झाडाच्या खाली बसा. हो, निघताना सुद्धा सूचना आहे, कुठेही थांबू नका, लवकरात लवकर पोहोचा. आणि सगळ्यांचं अभिनंदन केलं. पण मधून मधून भरताच्या मनात ते दुःखाचं स्वप्न येऊनच जाईल. चाललंय कुठे उतरताय, नदीच्या ठिकाणी पाणी बिणी पिताय, पण भरत असं पाहिजे. कारण ते विचार आपोशकून डोळ्यासमोर. शत्रुघ्न सावध करायचं, भैया दूत सावधान होते. लक्षपूर्वक सिद्धार्थ, जयंत, अशोक अशोकस्य शोकनाशना. अशोक काय आहे? शोकाचा नाश कर. म्हणून त्यावेळेस यात्रेची तयारी चालू झाली. इकडे श्रीमान भरतानं आपल्या सगळ्या विचारांना तिलांजली दिली. मनामध्ये जे शत्रुत्व येत होतं ते सगळं डोक्यातून काढलं आणि मामाच्या नगरीला परत एकदा नमस्कार केला आणि भरत अयोध्येच्या प्रवासाला निघाला. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये करुणाय घडली सेवा काही. भोजना मागती तुक पावशेर.